नमस्कार, मी स्नेहा आणि आपण पाहताय एसबीपी न्यूज. एसबीपी न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्यासोबत आदिवासी समाजाचा बुलंद आवाज झेडपी सदस्या माईताई लांडे आहे, ज्यांनी झेडपीच्या सभागृहात आदिवासी समाजासाठी आक्रमक झालेला आपण सगळ्यांनीच बघितला. आज आपण त्यांच्या सोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार. प्रथम तर तुमचं समर्थ भारत परिवाराच्या माध्यमातून खूप खूप स्वागत. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही आक्रमक झालेल्या सगळ्यांनी बघितलं, सोशल मीडियावर तुमचे व्हिडिओ व्हायरल झाले. का तुम्ही आक्रमक झाल्या होत्या? काय कारण आहेत त्यामागची? सगळ्यात प्रथम तुमचं मनापासून आभार, कारण तुम्ही इथे माझं मत मांडण्याची मला संधी दिली. एक एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही तिथे 40,000 लोकांचं नेतृत्व करतो आणि आपल्या भागामध्ये प्रचार करत असताना ज्या अडचणी आम्हाला सामोरे जायला लागल्या, ज्या अडचणींना सामोरं जावं लागलं, आम्ही नक्कीच विचार करू शकतो की ज्यांचं दैनंदिन जीवन ज्याच्यामध्ये आहे, चालू आहे, त्यांना किती अडचणींचा सामना करावा लागत असेल. तर नक्कीच की जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर मी माझ्या भागातील म्हणजे संपूर्ण एक गटापुरता मर्यादित न राहता आपल्या भागामध्ये जेवढ्या समस्या असेल त्या समस्यांचं निराकरण करण्याचं म्हणजे आमच्या परीने सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. पण आता येत्या याच्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जीबी जनरल बॉडीची जी मीटिंग झाली त्यामध्ये ज्या मला भूमिका ठोसपणे मांडायच्या होत्या त्या म्हणजे माझ्या आदिवासी आपल्या पश्चिम जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पट्ट्यामध्ये जो आदिवासी भाग आहे तिथे रस्ते, पाणी असेल आणि आरोग्य असेल, शिक्षण असेल, या गोष्टींसाठी संघर्ष हा आधीपासून चालत आलेला आहे. तर त्या गोष्टींमध्ये सुधारणा काहीतरी करण्याची गरज आहे. त्यामुळे ज्या अडचणी आता चालू आहेत त्यासाठी मी तिथं तो विषय मांडला. मुळात म्हणजे पहिला आपल्या इकडे जे शिक्षणाचा दर्जा आपण बोलतो की आता मॉडेल स्कूल ही संकल्पना जी राबवली जाते, आदरणीय दादांनी सुचवलेली संकल्पना आहे. पण त्या संकल्पनेचा असं वाईट गोष्टी निदर्शनास येते की 1-1.5 वर्षापासून जी कामं चालू आहेत म्हणजे जी कामं एका मर्यादित कालावधीमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे ती झालेली नाहीयेत. मुळात जे काही ठेकेदार आहेत त्यांनी ती कामं केली नाही. मी तुम्हाला काही प्रूफ दाखवेल की अजूनही अशा काही आपल्या भागामध्ये शाळा आहेत ज्यांचं कन्स्ट्रक्शन साईट 2 वर्ष म्हणजे 2 वर्ष होतील आता चालू आहेत आणि जिथे सळ्या वगैरे पडलेल्या आहेत आणि अगदी लहान लहान लेकरं तिथे खेळतात आहे. उद्या त्यांना दुखापत झाली तर त्याची जबाबदारी कोण घेणार? तर तो एक मुद्दा मला जास्त प्रामुख्याने आकर्षण केलं की इथे आपल्या भागामध्ये जे शिक्षण घेतात विद्यार्थी त्यांच्यासाठी जीवाला धोका असू शकतो. तो एक मुद्दा मी तिथे मांडण्याचा प्रयत्न केला. तेथील सीओ साहेबांनी मला चांगलं आश्वासनही दिलं. त्या ठेकेदारासंबंधित त्यांनी कार्यवाही सुद्धा केली तिथे. त्याच्यामुळे तोही मुद्दा तिथे म्हणजे मला त्या गोष्टीचं उत्तर मिळालं. परंतु तुम्ही त्या ठेकेदारापर्यंत पोहोचले नाही का? तिथे जर सळ्या पडल्या होतात, लहान मुलं तिथं वावरतायत, मग तुम्ही त्या ठेकेदारापर्यंत कधी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला नाही का? त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला पण होता, पण ते अशा टाळाटाळीची उत्तरं देत होते. मी तिथे जिल्हा परिषदेला हा मुद्दा मांडायचं माझं एकमेव कारण आहे की ठेकेदार टाळाटाळीची उत्तरं देत होते. तर त्यांना दिलेल्या कालावधीत त्यांनी ती कामं पूर्ण का नाही केली, हे उत्तर मला मिळत नव्हतं. त्याच्यामुळे मी त्यांची तक्रार तिथे जीबी मध्ये मांडली. तुम्ही ती तक्रार केल्यानंतर सीओ साहेबांचं काय म्हणणं आलं त्या संदर्भात? सीओ साहेबांनी तातडीचे आदेश दिले त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे. आधी त्याला विचारलं की किती दिवसात कामं पूर्ण होतील. सीओ साहेबांनी मला शब्द दिला होता की 16 जूनला आपण शाळेचं उद्घाटन करूयात, पण ठेकेदारांनी कामं पूर्ण केली नाही. तर तो अवमान सीओ साहेबांचा सुद्धा होता, त्यांच्या शब्दाचा होता. ती गोष्ट आम्हाला माझ्या मनाला पटली नाही, कारण एखादा ठेकेदार अधिकाऱ्यापेक्षा मोठा नाही. तर त्यामुळे सीओ साहेबांनी तातडीचे आदेश देऊन त्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश त्यांना दिले. त्याचबरोबर तुम्ही आणखी एक मुद्दा तिथे उपस्थित केला होता की हाच ठेकेदार 30-30 कामं घेतो. हो, जुन्नर तालुक्यामध्ये आता माझ्या गटामध्ये 8 शाळा आहेत मॉडेल स्कूलसाठी. तर असे जुन्नर तालुक्यामध्ये आपल्या ओव्हरऑल 30 शाळा आहेत. त्या 30 शाळांचं काम एकच ठेकेदार करतो. एकच ठेकेदार करतो म्हणजे तो स्वतः करतो अशातला भाग नाही. त्याच्या खालची जी माणसं असतात ते काम करतात. म्हणजे ज्याला सिमेंटमध्ये पाणी किती मिसळायचं हे सुद्धा माहिती नाही अशी लोक तिथे काम करतात. त्याच्यामुळे कामामध्ये दिरंगाई होते. त्याचा परिणाम शाळांवर होतो. एकीकडे आपण बोलतो शाळेचं वातावरण प्रसन्न असेल तर विद्यार्थ्यांना शिकायला
आवडतं. हम्म. पण एकीकडे घाण असेल आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांना शिकायला सांगितलं त्यांचं मन कुठेच लागत नाही. आता मी माझ्या गटामध्ये बऱ्याचशा शाळा अशी फिरली की जिथे एका बाजूला कामगारांची ठाकठोक चालू असते आणि दुसऱ्या बाजूला विद्यार्थी शिकतात, त्यांचं कुठेच लक्ष लागत नाही. हा परिणाम त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पण होतोय. तर त्यांना त्या ठेकेदारांना फोन पण केला, बजावलं होतं सुद्धा, सूचना सुद्धा केल्या होत्या, पण तरी त्यांनी ऐकले. त्याच्यामुळे मला याच्यावर कार्यवाही करायला लागली. पण ठेकेदार जिल्हा परिषद सदस्यांचं ऐकत नाही, सीओ साहेबांचं ऐकत नाही. ह्या ठेकेदाराला वरदहस्त कोणाचा आहे, कोणाचा हात आहे त्याच्या डोक्यावर? जर एवढ्या 30 शाळांचा एक ठेकेदार काम करतो तर नक्कीच त्याच्यामध्ये आपण बोलतो की तालुक्यातील वरिष्ठ लोकांचा त्यामध्ये हात असणार आहे. कारण एवढं पाठबळ कोण देऊ शकतं? आणि एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आम्ही आमचं काम चोखपणे पार पाडतोय, पण आमच्यापेक्षा जर मोठे कोणी जर त्यांना सहकार्य करत असतील तर ही आपल्या सर्वसामान्यांनी एकत्र येऊन विचार करण्याची गोष्ट आहे, असं मला वाटतं. म्हणजे ठेकेदार थोडक्यात आरेरावी करतात. आरेरावी म्हणजे त्यांचा मनमानी कारभार चालू आहे. केलं तर केलं, नाहीतर आरेरावी करायची आम्ही जेव्हा वाटेल तेव्हा करणार. पण मग ह्या ठेकेदारांना आळा कोण घालणार? ठेकेदारांना आळा हे आपल्यालाच घालायचे. काम चांगलं झालं नाही तर आपण तक्रार नोंदवायची, त्याला ब्लॅकलिस्ट होईपर्यंत आपण शांत बसणार नाही. आणि माझ्या गटातली जबाबदारी मी प्रामुख्याने पार पाडणार. माझ्या गटामध्ये एकही काम चांगलं झालं नाही तर त्या ठेकेदारा संबंधित मी तक्रार करणार. नक्कीच. आणखी काही मुद्दे मांडले होते तुम्ही. आदिवासी भागातल्या ज्या काही लोक आहेत त्यांना सुविधा व्यवस्थित पुरवल्या जात नाहीये वेगवेगळ्या, त्या संदर्भात तुम्ही तिथे बोलला होतात. ते प्रकरण नेमकं काय? त्या प्रकरणाचा मूळ हेतू चालू झाला होता एक 7-8 दिवसापूर्वी. म्हणजे जीबी चालू व्हायच्या अवघ्या आठवड्याभराआधी एक कार्यकर्ते होते आपल्या माझ्याच गटामध्ये. तर ते गाडीवरून पडल्यावर त्यांना दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर ते जेव्हा आपल्या पीएससी ला गेले तर तिथे त्यांना पट्टी करायला मलम सुद्धा नव्हतं. एवढी वाईट परिस्थिती. अरे बापरे. मग ही परिस्थिती आता आम्ही आहोत. मला ही गोष्ट निदर्शनास आली म्हणून मी मुद्दा मांडला. पण याच्या आधी सुद्धा प्रत्येक अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडायला पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला शासन पगार कसला देते? आपल्याला शासन पगार देते तर आपण आपली जबाबदारी नीटपणे पार पाडली. मी जेव्हा जीबी मध्ये हा विषय मांडला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सलग आता आपल्या भागामध्ये पश्चिम पट्ट्यामध्ये आपल्या आदिवासी भागामध्ये आता भात लागवडीची कामं चालू आहेत आणि पावसाळ्यामध्ये कसं सर्पदंशाचे केसेस भरपूर होतात किंवा कुत्रा चावले तर रेबीजचे लस नसतात. तर ह्या 2 गोष्टी मी प्रामुख्याने तिथे निदर्शनास आणून दिल्या आणि दुसऱ्या दिवशी लगेच त्याच्यावर तात्काळ कार्यवाही करून प्रत्येक पीएससीला सर्पदंशाची अँटीवेनम लस असते ती एक अँटी स्नेक वेनम लस आणि रेबीजच्या आणि सर्व सुविधा हे तिथपर्यंत पोहोचवण्यात आल्या. म्हणजे जोपर्यंत तुम्ही सभागृहात मुद्दा मांडत नाही तोपर्यंत तिथं अशी अवस्था होती. दवाखान्यामध्ये लस उपलब्ध नाहीये, अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हा मुद्दा उपस्थित करता त्यावेळेस तिथे लस उपलब्ध होते. त्यावेळेस सगळी आरोग्य यंत्रणा जागी होती. म्हणजे कसा कारभार चालू आहे या संदर्भात तुम्ही आधी काही त्यांच्याशी बोलले होतात का? प्रत्येकाने आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडलीच पाहिजे असं माझं मत आहे. कारण आरोग्य असेल, आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये वेगवेगळे अधिकारी काम करत असतात. पण आता सध्या दरम्यान असं झालं की 4 वर्ष प्रशासक काळ होता. त्यामुळे अधिकाऱ्यांचा असा मनमानी कारभार झाला की आम्हीच करणार, आम्ही आमचे राजे, आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही सगळ्या गोष्टी करणार. त्या 4 वर्षाच्या काळामध्ये इतके सगळे अधिकारी लाडवलेले आहेत की त्याचे परिणाम आता दिसायला लागलेले. माझे सासरे होते याच्या आधी, प्रशासक काळाच्या आधी जिल्हा परिषद सदस्य होते. माझे सासरे छोट्या गोष्टीमध्ये लक्ष घालायचे. कारण तिथली जी जनता आहे ती आपसुकपणे आवर्जून कोणती अडचण असेल तर त्यांना सांगायची आणि तेच काम आता माझ्यावरती जबाबदारी असं मला वाटतं. त्याच्यामुळे त्यांनी माझ्यापर्यंत येण्याच्या आधी मी तो अभ्यास करून माझ्या गोष्टी लक्षात येतात तेव्हा मी त्याचा पाठपुरावा करते. आणि अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती आहे माझी, मी आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार असतील त्यांना सुद्धा मी सर्वांची तक्रार करणार आहे की जर तालुक्यामध्ये आपल्याला प्रामाणिकपणे आपल्या जनतेसाठी काम करायचं नसेल, त्यांना कामाचा कंटाळा आला असेल तर त्यांनी तसं सांगावं. आपण तात्काळ त्यांची बदली करून टाकू. आणि कारण प्रत्येक जण लाडवल्यासारखं काम करते, जबाबदारी कोण पार पाडणार? मग याला आपल्या तालुक्याचे बरेच असे जे आता पदाधिकारी आहेत आता बोलू शकत नाही. आमच्या मावळ पट्ट्यामध्ये तर ते फिरकले सुद्धा नाहीत. निवडून आले तसे फिरकलेच नाहीत. म्हणजे त्या पट्ट्याला एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून मीच आहे, मलाच लक्ष देणे. तिथले रस्ते असतील,
किंवा पाण्याची अडचण असेल किंवा विजेची अडचण असेल, सगळ्याच बाबतीत आपण प्रत्येक पातळीवर एक लोकप्रतिनिधी निवडून देतो की जे जे आपल्या समस्या असतील, ज्या ज्या प्रश्न असतील ते त्या पातळीवर तो लोकप्रतिनिधी सोडवतो. पण काही प्रश्न जे जिल्हा परिषदे अंतर्गत आहेत, काही मर्यादा आहेत, ते प्रश्न सोडवण्याचा मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करते. पण वरच्या पातळीचे प्रश्न जसे की पीडब्ल्यूडीचे रस्ते, आता इतकी भयानक परिस्थिती आहे की एखाद्या माणसाने तिथे जर महिनाभर प्रवास केला तर त्याला कमरेचा आजार जडणार. एवढी वाईट परिस्थिती. हे लक्ष कोणी द्यायला पाहिजे? पीडब्ल्यूडीचे अधिकारी सुद्धा कोणाचं ऐकतात तालुक्यामध्ये, त्यांना सुद्धा माहिती नाही. त्यांना असं जसं काय म्हणजे ते अशा हेतूने लक्ष देत नाहीत की त्यांना जणू सांगूनच ठेवलं की त्या पट्ट्यात मला मतदान झालं नाही, त्या पट्ट्यात काम करायचं नाही. लोकप्रतिनिधी हो. मग जर आदिवासी भागात ही परिस्थिती असेल तर लोकप्रतिनिधींना तिथे लक्ष देणं किती गरजेचं आहे पहा. आता माईताई लांडे सांगतायत की जिल्हा परिषद सदस्य म्हणून त्या तिथे त्या भागात नेतृत्व करतायत. त्या रस्त्याची इतकी बिकट अवस्था आहे की तिथून महिनाभर कुणी प्रवास केला तर मणक्याचे आजार उद्भवू शकतात. ह्याला जबाबदार कोण? आणि आणखी एक मुद्दा की दळणवळणासाठी 30 किलोमीटर आदिवासी भागातील लोकांना जुन्नरमध्ये यावं लागतं. त्या संदर्भात देखील तुम्ही सभागृहात मुद्दा मांडला होता. तो काय नेमका मुद्दा होता आणि कशा संदर्भात तुम्ही ते सांगितलं होतं? तो मुद्दा म्हणजे एकतर आरोग्य सुविधा सुद्धा आपली नीट असेल तर 30 ते 40 किलोमीटर अंतरावरून इथपर्यंत जुन्नरपर्यंत यायला एखादा पेशंट दगावू सुद्धा शकतो. तर ती तिथे आपल्या PSC ला प्रायमरी हेल्थ सेंटर असेल तिथे जर ती पटकन सुविधा मिळाली तर थोडंफार पुढे जाण्यासाठी, समजा जर एखादा पेशंट खूपच सिरियस आहे तर पुढे जाण्यासाठी काहीतरी औषधोपचार आधी करायला लागतीलच. तर ती सुद्धा सोय नाही. तेव्हा रात्री अँब्युलन्स वगैरे नसतात, गाड्या वगैरे नसतात, तिथे डॉक्टरांच्या सुविधा नसतात, डॉक्टर अवेलेबल नसतात. तर तो एक दळणवळणाचा प्रश्न. आणि वैयक्तिक लाभाच्या मी ज्या सांगितल्या की एक समजा पीठ गिरणी असेल किंवा अशा काही योजना त्या चालू कराव्यात. कारण दळण दळायचं म्हटलं तर एवढ्या 40 किलोमीटरहून फक्त एक दळणाचा डब्बा घेऊन जुन्नरपर्यंत यायला. तर त्या योजना माझ्या सर्वसामान्य माता भगिनींपर्यंत पोहोचव की त्यांची कुठेतरी ती पायपीट कमी होईल या संदर्भात मी मांडली. आणि बसेसच्या ज्या आपले शालेय विद्यार्थी कॉलेजला वगैरे येतात ते, आता मी एक प्रामुख्याने सांगेल की बसचा असा विषय की एक उच्चिलपर्यंत एक बस जाते, पण आंबोलीला 1च किलोमीटर तिथे पुढे बस जात नाही, म्हणजे तिथपर्यंत बस जाणार नाही. ही अशी एक टाळाटाळीची कारण आपल्याला अधिकारी देत असतात. तर त्या संदर्भात मी वेगवेगळ्या पद्धतीने एक म्हणजे परिस्थिती, जी सत्य परिस्थिती ती तिथे मांडण्याचा मी प्रयत्न करते. पण ह्या सगळ्या ज्या आदिवासी भागाच्या समस्या आहेत त्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवल्या जात आहेत का? लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्याची गरजच नाही पडली पाहिजे. मी जसं सांगितलं की माझं जे कर्तव्य एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी पार पाडते, पण आपल्या भागामध्ये अजूनही लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी तिथे आपण गेल्याशिवाय लोकांनी आपल्याला निवडून दिले, लोकांनी आपल्याला त्यांचं नेतृत्व करायला लावले, त्याच्यामुळे त्यांनी काही सांगायच्या आधी आपली जबाबदारी की आपण तिथे लक्ष घातलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा तुम्ही असा उपस्थित केलाय की लोकप्रतिनिधी असं म्हणतात की मला आदिवासी भागातून मतदान झालं नाही, मी त्यांच्या समस्या सोडवणार नाही. हे वक्तव्य जेव्हा ऐकतो आपण त्यावेळेस आपल्यालाही असं वाटतं की लोकप्रतिनिधींचं एवढं बेजबाबदार वक्तव्य की जे आदिवासी भागात त्यांना बऱ्याच समस्या असतात, त्या समस्या जर लोकप्रतिनिधी सोडू शकत नाही तर आदिवासी भागाच्या समस्या सोडणार कोण, हा सुद्धा मुद्दा उपस्थित राहतोय. त्याचबरोबर आदिवासी भागातच अदानीचा एक प्रोजेक्ट येतोय, त्या प्रोजेक्टवरती तुम्ही आवाज देखील उठवलाय. परंतु काय येतो नेमका प्रकल्प, भविष्यात काय भोगावा लागणार आहे आदिवासी समाजाच्या लोकांना? मुळात म्हणजे ज्या प्रकल्पाबद्दल आता आपण सविस्तर चर्चा करणार आहोत तो प्रकल्प मुळात गव्हर्नमेंटचा नाही, तो प्रकल्प प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे तो. आणि त्या प्रकल्पाबद्दल सांगायचं म्हटलं तर माझ्या आदिवासी भागामध्ये जिथे 10-10 दिवस वीज पोहोचत नाही, अजूनही नाही. प्रत्येक समस्यांसाठी आदिवासी माणूस माझं तोंड देत आहे. तर हा प्रोजेक्ट जर तिथे आणला, एक इलेक्ट्रिसिटीचा प्रोजेक्ट आहे तो, पण त्याची जी प्रोसेस आहे ती इतकी भयानक आहे की त्याचा परिणाम संपूर्ण आदिवासी पट्ट्यावर होणार आहे. आता तिथे 19 गावांना तशी प्रदूषण जे होईल त्याची 19 गावांपर्यंत त्याची मर्यादा आहे. पण जी मेन 2 गाव आहेत घाटघर आणि आजनवळे, त्या गावामध्ये तो प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. तिथे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत.
मुळात म्हणजे तिथे अम, तिथे जो प्रोजेक्ट राबवला जाणार आहे ते 100 फूट खोल खाली. मग ते 100 फूट खोल खाली येणं म्हटलं तिथे ब्लास्टिंग वगैरे करणार. आता एवढं आपण निसर्गाची हे बघतोय, इतकं कडक उन्हामध्ये जमीन अगदी भुसभुशीत झालेली आहे. पहिला पाऊस पडला त्याच्यानंतर भूस्खलन होत आहे. ही परिस्थिती फक्त एका पावसामुळे आणि फक्त उन्हाच्या तीव्रतेमुळे. पण विचार करा, जर ब्लास्टिंग वगैरे करून 100 फूट खोल खाली जर त्या जमिनीला आपण तडा देणार तर ते भविष्यामध्ये एवढ्या गावांमध्ये प्रदूषण होणार. आणि भविष्यामध्ये मी म्हणेल की शेतकऱ्यांची जमीन तर जाणारच, आदिवासी माणसाच्या पोटावर पाय जाणारच, पण तिथे कोणाला काही रोजगार मिळणार नाही. एक मशिनरी म्हणून तिथे काम चालू राहणार आहे, कोणाला रोजगार नाही. माझ्या आदिवासी बांधवांना विनंती आहे की कोणी आमिषाला बळी पडू नये, की आमचं कोणी म्हणेल की बाबा इथे तुम्हाला रोजगार उपलब्ध होईल, असं होईल. काही होत नाही तसं. तर आपण आपली जमीन सुरक्षित ठेवली पाहिजे. कारण माझ्या उडत उडत कानावर आलं होतं की हा प्रोजेक्ट आधी गुजरातला करायचा होता. पण मग अशी कोणती अडचण आली का पुन्हा आदिवासींच्याच जमिनींवर नजर पडली. जेव्हा मोठी मोठी धरणं आपल्या भागात झाली तेव्हा सुद्धा काही आदिवासी माणसांची जमीन गेली. बिचारे कुठे सवरतात, त्यातून डोंगराच्या कुशीमध्ये त्यांनी आपल्या शेतीचा दोन दोन भाकरीची सोय त्यांनी केली. तर त्याच्यावर सुद्धा आता हे अदानी नावाचं ग्रहण येऊन थांबलं. तर आमचा साफ नकार आहे आमच्या आदिवासी भागामध्ये. तुम्ही, मला वाटतं तुम्हाला माहिती असेल माधव गाडगीळ त्यांच्याबद्दल, जे पर्यावरण तज्ञ आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की आपल्या भारतामध्ये जो पश्चिम भागात जो पाऊस पडतो तो आपल्या सह्याद्री रांगांमुळेच पडतो. तर तिथे जर असे प्रोजेक्ट होत असतील तर त्यात भविष्यात कदाचित पाऊसही पडणार नाही. संपूर्ण जुन्नर तालुक्याला काय, आपल्या संपूर्ण पश्चिम भागामध्ये, भारताच्या पश्चिम भागामध्ये पाऊसच पडणार नाही. तर माझी विनंती आहे की सर्व जनतेने एकत्र येऊन, संपूर्ण तालुक्यातील जनतेने एकत्र येऊन आपण ह्या प्रोजेक्ट विरोधी लढा लढायचा आहे. कारण एक आदिवासी बांधव नाही, मी फक्त एक आदिवासी बांधव म्हणून नाही बोलत आहे, माझ्या आदिवासी पट्ट्याबद्दल बोलत नाही, पण जुन्नर तालुका हा एक पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातोय. आपण नाणेघाट बोलतो, आता नाणेघाट महाराष्ट्रातील एकदम निसर्गरम्य म्हणजे शिवजन्मभूमीमध्ये एक पर्यटन तालुका म्हणून ओळखला जातो. ते असे अनेक स्पॉट आहेत, देवदर्शन असेल किंवा फिरण्याचे ठिकाण असतील, तर ते एक आदिवासी बांधव एक संस्कृती म्हणून जपत आलेला आहे आजपर्यंत. आणि त्याच भागामध्ये अशा गोष्टी घडत असतील तर त्या अतिशय भयानक आहे, पुढच्या हेतूने सुद्धा भयानक आहे. आपण असं म्हणू की पर्यावरणाचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. अजूनपर्यंत आपण झाडं तोडत चाललेलो आहोत, पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललाय. अनेक मोठ्या मोठ्या इमारती, पाऊसही अवकाळी पाऊस होतोय, कधी पाऊस पडतही नाहीये, पावसाळी दुष्काळ होतोय. या सगळ्या गोष्टींना सामोरं आपल्याला जावं लागतं. पण मग असे जर प्रोजेक्ट त्यामध्ये जर राबवले गेले तर मग आपण निसर्गाचा ऱ्हास होताना आपण डोळ्याने बघू शकतो. आता जसं तुम्ही म्हणालात की अदानीचा प्रोजेक्ट जो येतोय त्या संदर्भात तुम्हाला उद्या मोठं आंदोलन उभं करण्याची गरज पडली तर? नक्कीच आंदोलन करायची गरज पडणार. म्हणजे माझ्या आदिवासी बांधवासाठी जल, जंगल आणि जमीन या गोष्टींसाठी आम्ही कायम रस्त्यावर उतरणार. शेवटी आमचा हक्क येते, माती येते आमची, ज्याच्यावर आमचा उदरनिर्वाह होतो त्याच्यासाठी आम्ही लढणारच. माझे सर्व आदिवासी समाज बांधव आमच्या सोबत आहेत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही भक्कम उभे आहेत. त्याच्यामुळे त्यांचं नेतृत्व आम्ही करणारच. उद्या आम्हाला रक्ताचे पाठ जरी वाहिले त्या गोष्टीसाठी तरी आम्ही सडेतोड उत्तर त्या गोष्टीला देणार आणि तो प्रोजेक्ट आम्ही तिथे अजिबात होऊन देणार नाही. आता माझा तुम्हाला आणखी एक प्रश्न आहे. तुमच्या आदिवासी भागाचं तुम्ही नेतृत्व करत असताना अनेक समस्या तुम्ही आता सांगितल्या, जशा मांडल्या, पण तुम्ही तुमच्या पातळीवरती समस्या कोणत्या कोणत्या सोडवणार आहेत आणि पुढं काय पद्धतीने तुम्ही रोडमॅप ठेवणार आहे विकासाचं? एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण गावातील विकास म्हणजे माझ्या गटामध्ये आता 53 गाव आहेत. त्यामध्ये आरोग्य सुविधा नीट आहे की नाही, शिक्षण व्यवस्थित आहे की नाही, अंगणवाडी असेल, अंतर्गत रस्ते असतील, समाज मंदिर असतील, किंवा अजूनही आपल्या भागामध्ये काही अशी परिस्थिती आहे की जिथे म्हणजे मोकळ्या जागेवर अंत्यसंस्कार केले जातात. तर त्यासाठी स्मशानभूमी असेल, म्हणजे आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत जितक्या काही गोष्टी शक्य होतील करणं मला गावाच्या सुधारणेसाठी तेवढं करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. आणि मुळात म्हणजे या सगळ्या मूलभूत गरजा आहेत, आरोग्य, शिक्षण असेल, पण त्या दरम्यानच आपल्या आदिवासी भागामध्ये
सर्वसामान्य जनतेला ज्या काहीतरी वैयक्तिक लाभ असतात, म्हणजे ताडपत्री असेल, म्हणजे एका शेतकऱ्याला ताडपत्रीचा काय उपयोग असतो ते त्याला माहिती. एका कार्यक्रमासाठी एक ताडपत्री किती उपयोगाला येते ते सुद्धा माहिती. म्हणजे वैयक्तिक लाभाची योजना सुद्धा पोहोचवण्याचं मी काम करणार आहे. मुळात म्हणजे एक प्रतिनिधी म्हणून त्यांच्या सुख-दुःखात राहणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे. ते आजपर्यंत आम्ही बजावत आलो आणि यापुढेही बजावत राहणार. नक्कीच. आणि आणखी एक प्रश्न सातत्याने समोर येतोय, की जुन्नरचे जे व्हिडिओ आहेत, ते त्यांच्या जागेवर कधी नसतातच. प्रत्येक अधिकारी पंचायत समिती, जुन्नर पंचायत समितीचा अतिशय भोंगळ कारभार आहे. मी सांगण्याचं तात्पर्य म्हणजे आम्हाला फोन करायला लागते, म्हणजे तुम्ही विचार करा तिथली परिस्थिती किती वाईट आहे. म्हणजे फक्त आपल्याला खुर्चीत बसणे इतका आपल्याला पगार भेटतो म्हणून फक्त तेवढंच करायचं असं नाही. ज्या पातळीवर जाऊन आपण ती कामं करायला पाहिजे ती कामं होत नाहीत. फक्त कानावर येईपर्यंत, एखाद्याचा फोन येईपर्यंत आपण तिथेच बसून राहणं हे मला योग्य वाटत नाही. आणि माझी पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना सुद्धा सक्त ताकीद आहे, की तुम्हाला जर तुमचं काम नीट करता येत नसेल तर तुम्ही ती खुर्ची खाली करावी. आणि जर तुमच्याकडून तेव्हाही होत नसेल तर मग आम्ही तिथे आंदोलन करायला तुमच्या विरोधात पण कमी करणार नाही. तुमचे सासरे जे आहेत, ते वेगवेगळ्या कारणातून सारखे चर्चेत असतात. ते कामं देखील करतात आदिवासी समाजाचे. त्याच पद्धतीने तुम्ही आक्रमक होऊन कामं करणार आहेत का या पुढच्या काळात? मुळात म्हणजे आक्रमक होण्यासारखे इतके विषय नसतात. पण त्या प्रश्नांमध्ये दिरंगाई इतकी होते, की समोरच्याला चिड येणार. आणि ज्या गोष्टीला तात्काळ मदत हवी असते तिथपर्यंत ती मदत पोहोचत नाही. त्याच्यामुळे ही आतून मनातली जी तळमळ असते, तो एक आक्रमकपणा म्हणून बाहेर पडतो. साहेब आहेत माझे सासरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष. त्यांना त्या भागाबद्दल खूप तळमळ आहे. आदिवासी समाजाबद्दल तळमळ. त्यांच्यावर अन्याय झाला की त्यांना त्रास होतो. त्याच्यामुळे ते नेहमी आक्रमक भूमिकेत दिसतात. आणि उद्या माझ्या आदिवासी समाजावर जर असा कोणता अन्याय होत असेल, त्यांच्या अडचणींना कोणी दाद देत नसेल, तर मी सुद्धा त्याच पद्धतीने काम करण्याची माझी तयारी आहे. आणि मी अजूनही ठामपणे म्हणेन, की अधिकारी असेल, प्रशासन असेल, याच्यावर यांनी कोणतीही जर बेजबाबदारपणे जर काम केलं, तर त्यांना सुद्धा सक्तपणे ताकीद आहे माझी, की तुम्ही उद्या माझ्या आक्रोशाला किंवा माझ्या आक्रमकपणाला तुम्हाला सामोरं जावं लागेल. नक्कीच. आता तुम्ही सांगितलं जसं, की व्हिडिओ असतील, यांच्याकडे जेव्हा लोकं कामं घेऊन जातात, त्यावेळेस ती कामं तर होत नाही, ते त्या ठिकाणी देखील नसतात, असं वारंवार समोर येते. ते अधिकारी ऐकतात का तुमचं? आमचं ऐकतात, पण बाकीचे जे जिल्हा परिषद सदस्य आहेत किंवा पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांना अतिशय पाण्यात बघतात. म्हणजे जे आक्रमक हां. पवित्रा घेतात त्यांचं ते ऐकतात. त्यांचं ऐकतात, पण बाकीचे काहीच बोलत नाही. पण माझं मत आहे, मी जिल्हा परिषद सदस्य असेल किंवा अजून बाकीचे सदस्य आहेत, त्यांचं पण तुम्हाला तितकंच ऐकणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं, की आपलं जुन्नर पंचायत समिती एक विशिष्ट एका पक्षापुरता मर्यादित राहिलेली आता, की जिथे ज्याची सत्ता आम्ही त्याचंच ऐकणार असं. त्याच्यामुळे कदाचित तो त्यांचा गैरसमज झालेला असेल, पण मला त्यांना सांगायचंय तुमचा गैरसमज पुसायला मला 2 दिवस पण लागणार नाही. सध्या तुमचे सासरे आणि तुम्हीच फिरताना दिसतायत तुमच्या भागात, आदिवासी भागात. पण बाकीचे सगळे लोक कुठे आहेत? अं, माझे सासरे असतील, ते एक समाजाबद्दल आदर म्हणून ते सुद्धा काम करत असतात. एक जिल्हा परिषद सदस्य म्हणून मी पण काम करत असते. आणि मुळात म्हणजे आम्हाला पाठिंबा म्हणून आपल्या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुलदादा बेनके साहेब सुद्धा आमच्या सोबत असतात. पण प्रामुख्याने मी म्हणेन, की ज्याला काम करायची इच्छा असते, समाजाप्रती आदर असतं आणि असलेल्या कर्तव्याची जाणीव असते, ते काम करतच राहतात. बाकीच्या समाजकंटकांना मला काही तोंड द्यायचं नाही. काम करण्याची पद्धत किंवा तुमचं जे आम्ही आज सोशल मीडियावर सगळं बघतो, तर नक्की तुम्ही कोणाला आदर्श मानले? नक्कीच ज्यांचा आदर्श घेऊन मी राजकारणात उतरली, ते आज आपल्यामध्ये नाहीयेत. आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि त्यांच्याच सहभागीवरती आपल्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार असतील. त्यांनाच आदर्श मानून आम्ही एक महिला म्हणून या राजकारणामध्ये किंवा समाजकारणामध्ये काम करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि नक्कीच मला जर काही अडचण असेल तर मी एक महिला पदाधिकारी म्हणून नक्कीच त्यांच्याकडे तक्रार मी प्रत्येक अधिकाऱ्यांची देणार आणि त्यांनाच आदर्श ठेवून आदरणीय अजितदादा पवार साहेबांना आदर्श ठेवून त्यांना जशी अपेक्षा होती की म्हणजे त्यांनी तिकीट दिलेले आम्ही शेवटचे सदस्य, त्याच्यामुळे त्यांना निराश करणार नाही आम्ही कधीच आणि त्यांच्या आत्म्याला सद्गती लाभेल अशीच कामं आम्ही नेहमी करत राहणार.
नक्कीच. आदिवासी समाजासाठी तुम्ही कशा पद्धतीनं काम करणार? जेव्हा जेव्हा माझ्या आदिवासी समाजावर, आदिवासी बांधवावर किंवा माझ्या संपूर्ण जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेवर जेव्हा जेव्हा अन्याय होईल, तेव्हा तेव्हा त्यांच्या समोर मी उभं राहून त्या अन्यायाला लढा देईल. जसं जसं की मला तोंड वाजवता येतं, तसं मला तोंडात वाजवता पण येतं. हे सर्वांनी लक्षात घ्यावं. त्याच्यामुळे सक्त ताकीद असणारे माझी सर्व अधिकारी असेल, सर्व प्रशासन असेल त्यांना, की तुम्ही तुमचं काम चोख करा, आम्ही आमचं काम चोख करत राहू. नक्कीच. आपण जर बघितलं तर आदिवासी समाजासाठी अगदी आक्रमकपणे काम करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्या माईताई लांडे आपल्यासोबत होत्या. आज त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. उद्या वेळ पडली तर समाजासाठी रक्ताचे पाट सुद्धा वाहण्याची त्यांची तयारी आहे.